मित्रांनो, तुम्ही जर 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरत असाल तर तुमच्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घरगुती वीज ग्राहकांसाठी रूफटॉप सोलार योजना राबवण्यात येत आहे. आणि याच्या संदर्भातला जो काही शासन निर्णय आहे तो 6 ऑक्टोबर 2025ला प्रकाशित झालेला आहे. आणि या शासन निर्णयानुसार कोणकोणते लाभार्थी असणार आहेत जे या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत, त्याचबरोबर त्यासाठी लागणारे कागदपत्रे काय आहेत, पात्रता काय आहे, ऑनलाईन प्रोसेस कशी आहे, अनुदान किती आहे, तर या सर्व बाबींची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला हाईप मात्र नक्कीच करा. या योजनेतून घरावर सोलार पॅनल बसवून लोक स्वतःचं वीज तयार करू शकणार आहेत आणि त्यांचं वीज बिल पूर्णपणे शून्य होणार आहे. या योजनेचा लाभ सुमारे 5 लाख घरांना मिळणार आहे. त्यापैकी 1,54,000 घरं दारिद्र्यरेषेखालील असतील आणि सुमारे 3,45,000 घरं अशी असतील ज्यांचा वीज वापर महिन्याला 100 युनिटपेक्षा कमी आहे. म्हणजेच ही योजना प्रामुख्याने गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना वीज बिलाच्या ओझ्यातून मुक्त करणार आहे. या योजनेअंतर्गत सरकार घराच्या छतावर सोलार पॅनल बसवून देईल. पॅनलमधून तयार झालेली वीज घरात वापरली जाईल आणि जर वीज जास्त तयार झाली तर ती MSEDCLला विकता येईल. यामुळे लाभार्थ्याला अतिरिक्त उत्पन्नाचाही स्रोत निर्माण होईल. सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाबद्दल या योजनेत केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही मिळून मोठं आर्थिक सहाय्य देणार आहेत. 1 किलोवॅट क्षमतेचा सोलार प्रकल्प बसवण्यासाठी साधारण खर्च 50,000 रुपये आहे. त्यावर केंद्र सरकार 60% पर्यंत आणि राज्य सरकार अतिरिक्त 20% ते 35% पर्यंत अनुदान देणार आहे. म्हणजे BPL ग्राहकाला एकूण 47,500 रुपयेपर्यंत सरकार देईल आणि त्याला फक्त 2,500 रुपये भरावे लागतील. आर्थिकदृष्ट्या दुर्बल सर्वसाधारण गटातील ग्राहकाला 40,000 रुपये मिळतील आणि त्याला 10,000 रुपये भरावे लागतील. तर अनुसूचित जाती जमाती ग्राहकांना 45,000 रुपयेपर्यंत अनुदान मिळणार आहे आणि त्यांना फक्त 5,000 रुपये द्यावे लागतील. म्हणजे सरकारकडून 85% ते 95% पर्यंत खर्च उचलला जाणार आहे. आता पाहूया पात्रतेबद्दल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे वैध वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे. ग्राहक वीज थकबाकीमुक्त असावा, म्हणजे कोणतीही थकबाकी नसावी. त्याचप्रमाणे ग्राहकाने आधी कोणत्याही सौर योजनेचा लाभ घेतलेला नसावा. केवळ सिंगल फेज कनेक्शन असलेले ग्राहक पात्र असतील. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आहे आणि ती राष्ट्रीय सौर रूफटॉप पोर्टलवर केली जाईल. त्यासाठी आधार कार्ड, नवीनतम वीज बिल, बँक पासबुक आणि घराच्या छताचे फोटो आवश्यक असतील. अर्ज केल्यानंतर महावितरण अधिकारी तुमच्या घराची तपासणी करतील. सर्व निकष पूर्ण झाल्यास तुमचं नाव पात्र लाभार्थ्यांच्या यादीत येईल आणि त्यानंतर सोलार पॅनल बसवण्याचं काम सुरू होईल. या योजनेची अंमलबजावणी महावितरण कंपनी करणार आहे. ते परवानाप्राप्त पुरवठादारांची निवड करतील आणि त्यांच्यामार्फत पॅनल बसवले जातील. वापरण्यात येणारी सोलार उपकरणं भारतात बनवलेली आणि IEC प्रमाणित असतील. प्रत्येक पॅनलला RFID टॅग असेल, म्हणजे त्याचा मागोवा घेता येईल आणि गुणवत्तेची खात्री होईल. एकदा पॅनल बसवले की पुरवठादार कंपनीला 5 वर्षांची मोफत देखभाल आणि दुरुस्ती करावी लागेल. म्हणजे वापरकर्त्याला कोणतीही काळजी नाही. आता बोलूया निधीबद्दल. महाराष्ट्र सरकारने या योजनेसाठी 655 कोटींचा निधी मंजूर केला आहे. 2025 ते 26 साली 330 कोटी रुपये आणि 2026 ते 27 साली 325 कोटी रुपये इतका निधी खर्च केला जाणार आहे. हा निधी थेट महावितरण कंपनीकडे जमा होईल आणि ते पात्र लाभार्थ्यांच्या वतीने अनुदान वितरित करतील. या योजनेचा कालावधी मार्च 2027 पर्यंत असणार आहे. स्मार्ट सोलार योजनेचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे ती केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजनाशी संलग्न आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे नियम, निकष आणि तांत्रिक मार्गदर्शक तत्त्वे यालाही लागू असतील. या योजनेमुळे महाराष्ट्रात सौरऊर्जेची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल. योजनेचे फायदे थोडक्यात सांगायचे झाले तर, पहिला फायदा, तुमचं वीज बिल शून्य होणार. दुसरा फायदा, जास्त वीज तयार केली तर ती विकून पैसे मिळवू शकता. तिसरा फायदा, 5 वर्षांची मोफत सर्व्हिस आणि मेंटेनन्स मिळणार. चौथा फायदा, पर्यावरणपूरक जीवनशैलीचा प्रसार होणार. आणि 5वा फायदा, रोजगाराच्या संधी वाढणार. मित्रांनो, ही योजना म्हणजे महाराष्ट्रातील लाखो कुटुंबांसाठी एक नवी दिशा आहे. ही योजना सध्या नवीन आहे आणि अजून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली नाही. सरकारने नुकताच या योजनेला मंजुरी दिली आहे आणि लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. ऑनलाईन अर्ज सुरू झाल्यानंतरच याबद्दलचा वेगळा व्हिडिओ मी घेऊन येईन, ज्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण अर्ज प्रक्रिया स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. कसा अर्ज करायचा, कोणते कागद लागतील आणि सबसिडी मिळवण्याची पद्धत काय असेल हे सगळं. त्यामुळे चॅनेलला आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अर्ज सुरू झाल्यावर सगळ्यात आधी तुम्हाला अपडेट मिळेल. धन्यवाद.